Hello friends, as you know myself Jayant Khanapurkar, and this is the introductory lecture for this semester 5. And as you all might be knowing that from this year university has changed the syllabus to CBCS syllabus. According to that syllabus we are having uh, different papers for this semester, uh, which were not in the syllabus previous years. In that first coding DSC 41E, DSC 41 to 42E, DSC 43E, and DSC 44E. Those four theory papers are there, and coding with those coding. And first is economic geology, second is hydrogeology, then third one is elements of applied geology. In that particularly engineering geology is covered, and fourth is elements of applied geology, and in that exploration geology is covered. And for next 6 semester we will know at that time. So those are the papers, and amongst these papers I will be going to take the first paper, that is DSE 41E. DSE, that is discipline specific elective. 41E, that economic geology. And that particular part today we will start introductory part of that paper. In that first point we have ore. So concept of ore and ore deposits. You can see on the screen also concept of ore and ore deposits. What is ore? First of all, we need to know what is ore. According to one very accepted definition, ore is a solid, naturally occurring mineral aggregate of economic interest from which one or more valuable constituents may be recovered by treatment. म्हणजे इफ वी इलॅबोरेट इट मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर असं नॅचरली अकॉरिंग असं सॉलिड मटेरियल मिनरल ॲग्रिगेट विच हॅव सम इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, ज्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, इकॉनॉमिकली व्हॅल्युएबल आहे, ज्याच्यापासून आपण एक किंवा एकापेक्षा जास्त असे व्हॅल्युएबल कॉन्स्टिट्युएंट्स रिकवर करू शकतो त्याची त्याला ट्रीट करून, त्याची ट्रीटमेंट करून. तर दॅट इज ओर. देन व्हॉट इज अन ओर डिपॉझिट. मग ओर डिपॉझिट म्हणजे काय? तर ओर डिपॉझिट इज जस्ट नॅचरल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर और more metallic, non-metallic, or combination of metallic and non-metallic minerals in a host rock. As you can see on the screen also, ore deposit, it's an ore deposit is a natural concentration of one or more metallic, non-metallic and combination of minerals within the host rock. एखाद्या होस्ट रॉकमध्ये मेटॅलिक, नॉन मेटॅलिक किंवा या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेलं कॉन्सन्ट्रेशन नॅचरली जे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे तर त्या डिपॉझिटला आपण ओर डिपॉझिट असं म्हणतो. आणि ते इट हॅज अ डेफिनाईट 3 डायमेन्शनल शेप और शेप साईज जे काय असेल ते ऑन इकॉनॉमिक क्रायटेरिया विथ फायनाईट क्वांटिटी इन द इन मीन्स ऑफ टर्न्स, किती टर्न वगैरे आहे हे पण आपण त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं असते. अँड विथ एव्हरेज क्वालिटी पण त्याची कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असते. तर त्याला आपण ओर डिपॉझिट असं म्हणतो. देन नेक्स्ट इज ओर मिनरल्स अँड गँग मिनरल्स अँड टेनर ऑफ ओर्स. तर ओर कन्सिडर केलं, ओर डिपॉझिट कन्सिडर केलं, देन व्हॉट इज ओर मिनरल. तर ओर मिनरल काय जर आपण कन्सिडर करायचं असेल तर इट इज अ मिनरल. अँड ओर मिनरल इज वन दॅट मे बी यूज्ड टू ऑप्टेन वन ऑर मोर मेटल्स. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त मेटल्स जर आपण ऑप्टेन करू शकत असलो एखाद्या ओरपासनं तर दॅट इज ओर मिनरल. तर मोस्ट ऑफ देम आर मेटॅलिक मिनरल्स सच ॲज गॅलिना विच इज माइंड फॉर इट्स लीड. म्हणजे एक्झाम्पलसाठी जर सांगायचं असेल तर गॅलिना एक मिनरल आहे.
पण मिनरल गॅलिना जरी असलं तरी ते आपण एक्स्ट्रॅक्ट कशासाठी करतो, मायनिंग त्याचं कशासाठी करतो, तर त्याच्यामध्ये जे लीड कंटेंट आहे त्या लीड कंटेंटसाठी, किंवा गॅलिनासोबत स्पॅलेराईट पण आपण कन्सिडर करतो. तर ते कशासाठी मायनिंग करतो त्याचं, तर त्याच्यातलं जे झिंक कंटेंट आहे, तर लीड आणि झिंकसाठी हे गॅलेना आणि स्पॅलेराईट आपण मायनिंग करतो त्याचं. किंवा सम नॉन मेटालिक मिनरल्स आर ऑल्सो देअर, जसं मॅलाचाईट, बॉक्साईट. आपल्या भागामध्ये बॉक्साईट पण आपल्याला मिळतं काही ठिकाणी, शाहूवाडी तालुका किंवा अजून काही भागांमध्ये. तर त्या भागात बॉक्साईटचं पण आपण मिनरलायझेशन करतो. तर त्या ठिकाणी ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण त्या बॉक्साईट मिनरलायझेशन त्याचं मायनिंग करतो. तर असे वेगवेगळे ओर मिनरल्स काही वेळेला एका मिनरलमध्ये असे मेटल्स किंवा नॉन मेटल्स आपल्याला सापडतात, आणि काही वेळेला ॲज नेटिव्ह मेटलसुद्धा काही सापडतात, जसं गोल्ड, प्लॅटिनम आर व्हेरी गुड एक्झाम्पल्स. काय बऱ्याच ठिकाणी मोस्ट ऑफ द गोल्ड एक्स्ट्रॅक्टेड थ्रू आउट द वर्ल्ड इज occurred by this through this what we say नेटिव्ह मेटल म्हणूनच आपण एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तर प्लॅटिनम पण तशा प्रकारे मिळू शकतं आपल्याला, किंवा त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये काही मिनरल्स आपल्याला मिळतात, काही एलिमेंट्स आपल्याला मिळतात, काही ओर्स आपल्याला मिळतात, जसं सल्फर आहे, आर्सेनिक आहे, ऑक्सिजन, सिलिकॉन, हे किंवा दुसरे काही एलिमेंट्स, हे असं कॉम्बिनेशनमध्ये त्यांच्यासोबत आपल्याला मिळू शकतात. तर हे बरेचसे असे मेटल्स आहेत. किंवा एक सिंगल एखादं मेटल वेगवेगळ्या ओर मिनरल्समधून आपल्याला मिळू शकतं. जसं एक आपण कॉपर कन्सिडर केलं, तर इफ यू कन्सिडर कॉपर कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम चाल्कोसाइट, बोर्नाइट, चाल्कोपायराइट, क्युपराइट, किंवा इन द फॉर्म ऑफ नेटिव्ह कॉपर, मॅलाचाईट. हे सगळ्या ओर मिनरल्समधून आपल्याला कॉपर मिळतं. त्यामुळं आपण हे सगळे ओर मिनरल्स असं कन्सिडर करतो. तर देर आर मेनी अदर एक्झाम्पल्स. देन वी कॅन गो फॉर द गँग मिनरल्स. तर गँग मिनरल्स इज सिम्पली ओर डिपॉझिट्स. आपल्याला माहिती आहे का, एखादं डिपॉझिट ज्यावेळी आपण एक्स्ट्रॅक्ट करायला जातो त्या ठिकाणी इकॉनॉमिकली आपण तिथून काढण्यासाठी जातो. ॲट दॅट टाईम वी ऑल नो दॅट ओर डिपॉझिट डझंट हॅव 100% ऑफ ओर बिअरिंग मिनरल्स. 100% नसतात तिथं सगळे ओर बिअरिंग मिनरल्स. त्यासोबत युजली इट इज असोसिएटेड विथ अदर रॉक फॉर्मिंग मिनरल्स, आणि ते आपण बाजूला काढतो ड्युरिंग द मिनरलायझेशन प्रोसेसमध्ये ते आलेले रॉक फॉर्मिंग दुसरे मिनरल्स पण असतात, आणि अजून दुसरे पण असे मिनरल्स असतात, रॉक पार्टिकल्स असतात, विच डझंट हॅव दॅट सिग्निफिकंट कमर्शियल व्हॅल्यू ऑर मे बी लो कमर्शियल व्हॅल्यू. त्या अशा जे मिनरल्स, असोसिएटेड मिनरल्स असतात ओर्ससोबत, त्या त्या असोसिएटेड मिनरल्सना, असोसिएटेड जे कंटेंट आहे त्या कंटेंटला वी कॉल इट गँग मिनरल्स. पण गँग मिनरल्स असं प्रत्येक वेळेला एकदमच हे म्हणजे दे डझंट हॅव कमर्शियल व्हॅल्यू असं पण नसते. बऱ्याच वेळेला आपण गँग मिनरल्स आर द, दुसऱ्या भाषेत आपण सांगायचं तर गँग मिनरल्स आर द असोसिएटेड नॉन मेटॅलिक मटेरियल्स ऑफ अ डिपॉझिट. नॉन मेटॅलिक मटेरियल्स आहेत. दे मे बी इंट्रोड्युस्ड minerals or the enclosing rock and are usually discarded in the treatment of the ore. ज्या ओर डिपॉझिटमधून आपण ते काढत असतो तर त्यावेळेला त्या एन्क्लोजिंग रॉकमध्ये जे असं मटेरियल मिळतं, असे मिनरल्स मिळतात जे आपण जनरली ट्रीटमेंट करत असताना, ओरला ट्रीट करत असताना जे आपण डिस्कार्ड करतो, तर त्याला आपण गँग मिनरल्स म्हणतो. पण बऱ्याच ठिकाणी टेक्निकल यूज जरी त्याचा फारसा होत नसला तरी काही जे ओर मिनरल्स आहेत
that we use generally. Jasa for certain gangue minerals, however, may at times be collected as byproducts and utilized. For example, rock gangue may be utilized for road metal, then fluorspar for फ्लक्स मेकिंगमध्ये फ्लोरस्पर आपण वापरतो. कॉर्ड्स मिळालं समजा गँग मिनरल म्हणून, जे कमर्शियल व्हॅल्यूचं नाही आहे, असं कॉर्ड्स मिळालं तर ते अब्रेझिव्ह किंवा कॉन्क्रीट बनवण्यासाठी आपण ते वापरतो. पायराईट बऱ्याच वेळेला आपण डिस्कार्डच करतो. पायराईट ज्या ठिकाणी मिळतं आपल्याला, म्हणजे फार कमी प्रमाणात असतं पायराईटचे क्रिस्टल्स, त्यामुळं ते डिस्कार्ड करतो. पण बऱ्याच वेळेला पायराईट थोड्याफार प्रमाणात असेल ॲज गँग मिनरल, तर पायराईट आपण सल्फरसाठी एक्स्ट्रॅक्ट करतो, त्याच्यातून सल्फर मिळवतो. आणि लाईमस्टोन फॉर फर्टिलायझर अँड ऑर फ्लक्स. मग असं जर कन्सिडर केलं तर असे मग जे गँग मिनरल्स आहेत, जे आज आपल्याला वर्थलेस